नको, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, या विश्वात सर्वात मोठी शक्ती म्हणजे ईश्वराची कृपा आहे. आपण कितीही कष्ट केले तरी अंतिम यश देणारा परमेश्वरच असतो. आपण देवांकडे खूप काही मागतो, पण आपण त्यांना आपल्या घरात योग्य स्थान देतो का? आपण घर सजवतो, पण देवघराकडे दुर्लक्ष करतो. देवघर म्हणजे फक्त एक कोपरा नाही. देवघर म्हणजे आपल्या घराचा आत्मा आहे. ज्या घरात देवघर नसते ते घर अपूर्ण वाटते. देवघरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, पण नकळत आपण काही चुका करतो आणि त्यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. आज आपण देवघरातील 16 महत्वाचे नियम जाणून घेणार आहोत. पहिला नियम: देवघरात असणाऱ्या पाटाचा रंग लाल किंवा केशरी असावा. सनातन धर्मात लाल रंग शक्ती, ऊर्जा आणि माता शक्तीचे प्रतीक मानला जातो. तर केशरी रंग त्याग, साधना आणि अध्यात्म दर्शवतो. हिंदू धर्मात भगवा रंग अत्यंत पवित्र मानला जातो. वैज्ञानिकदृष्ट्या लाल व केशरी रंग मनात उष्णता, सकारात्मकता आणि एकाग्रता निर्माण करतात. त्यामुळे पूजेसाठी योग्य वातावरण तयार होते. दुसरा नियम: देवघर नेहमी स्वच्छ ठेवावे. हिंदू धर्मात स्वच्छता ही देवत्वाची पहिली अट मानली जाते. शुचिर्भूत म्हणजे शुद्ध आणि निर्मळ अवस्था. सनातन परंपरेनुसार जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. वैज्ञानिकदृष्ट्या स्वच्छ जागेत जंतू कमी राहतात, मन शांत राहते आणि सकारात्मक विचार वाढतात. नियम तिसरा: एकाच देवाची अनेक मूर्ती ठेवू नयेत. सनातन धर्मात एकाग्र भक्ती महत्वाची मानली आहे. अनेक मूर्तींमुळे मनाची एकाग्रता भंग होऊ शकते. हिंदू शास्त्रानुसार ऊर्जा एकाच केंद्रावर असावी. वैज्ञानिकदृष्ट्या एकाच प्रतीकावर लक्ष केंद्रित केल्यास ध्यान अधिक प्रभावी होते आणि मानसिक स्थिरता वाढते. नियम चौथा: उजव्या सोंडेचा गणपती टाळावा. उजव्या सोंडेचा गणपती अत्यंत जागृत आणि नियमबद्ध पूजेसाठी मानला जातो. धर्मशास्त्रानुसार त्यांची पूजा कठोर नियमांनी करावी लागते. घरगुती पूजेसाठी डाव्या सोंडेचा गणपती शांत आणि मंगलकारी मानला जातो. वैज्ञानिकदृष्ट्या कठोर नियम पाळता आले नाहीत तर मानसिक ताण वाढू शकतो. नियम पाचवा: नंदी नागासहित महादेवाची पिंड एकत्र ठेवू नये. शैव परंपरेनुसार अभिषेकाचे पाणी योग्य प्रकारे वाहिले पाहिजे. नंदी हा महादेवाचा परमभक्त मानला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार अभिषेकाचे पाणी थेट नंदीवर पडणे अयोग्य मानले जाते. वैज्ञानिकदृष्ट्या पाणी साचल्यास ओलावा वाढतो व मूर्ती खराब होण्याची शक्यता असते. नियम 6: तुटलेल्या मूर्ती पूजू नयेत. सनातन धर्मात पूर्णत्वाला महत्त्व आहे. तुटलेली मूर्ती अपूर्णता दर्शवते. धर्मशास्त्र सांगते की अशा मूर्तींचे विधीपूर्वक विसर्जन करावे. वैज्ञानिकदृष्ट्या तुटलेल्या वस्तूंमुळे नकारात्मक भावना आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते, ज्याचा परिणाम मनावर होतो. नियम 7: निर्माल्य पुन्हा वापरू नये. हिंदू धर्मात देवाला अर्पण केलेले फूल पुन्हा वापरणे योग्य मानले जात नाही. ते पवित्र अर्पण मानले जाते. सनातन परंपरेनुसार निर्माल्य वाहत्या पाण्यात विसर्जित करावे. वैज्ञानिकदृष्ट्या जुनी फुले कुजतात, जंतू वाढतात आणि वातावरण दूषित होऊ शकते. नियम 8: ओल्या कपड्यांनी पूजा करू नये. धर्मशास्त्रानुसार पूजा करताना शरीर आणि वस्त्र शुद्ध व कोरडे असावेत. ओले वस्त्र अस्थिरता दर्शवतात. वैज्ञानिकदृष्ट्या ओल्या कपड्यांमुळे शरीराचे तापमान कमी होते आणि एकाग्रता कमी होऊ शकते. त्यामुळे पूजा करताना शांतता भंग होते. नियम 9: दिव्यात तेल आणि तूप एकत्र वापरू नये. सनातन धर्मात तूप सात्विक आणि तेल तामसी किंवा राजसी ऊर्जा दर्शवते. दोन्हींचे गुणधर्म वेगळे आहेत. धार्मिक परंपरेनुसार ते वेगळे लावावेत. वैज्ञानिकदृष्ट्या वेगवेगळ्या घटकांचे ज्वलन वेगवेगळे असते, त्यामुळे धूर आणि उष्णतेवर परिणाम होतो. नियम 10: एका दिव्याची ज्योत दुसऱ्याने पेटवू नये. धार्मिक श्रद्धेनुसार प्रत्येक दिवा स्वतंत्र संकल्प आणि ऊर्जा दर्शवतो. सनातन धर्मात प्रत्येक कार्य स्वतंत्र भावनेने करावे असे सांगितले आहे. वैज्ञानिकदृष्ट्या स्वतंत्र ज्योत अधिक स्थिर असते आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनेही वेगळे पेटवणे योग्य असते. नियम 11: समईमध्ये 3 वाती टाळाव्यात. काही परंपरांनुसार 3 वाती मृत्यू संस्काराशी संबंधित मानल्या जातात. घरगुती पूजेसाठी 1 किंवा 2 वाती शुभ मानल्या जातात. वैज्ञानिकदृष्ट्या जास्त वातींमुळे अधिक उष्णता व धूर निर्माण होतो, ज्यामुळे घरातील हवेवर परिणाम होऊ शकतो. नियम 12: नमस्कार करताना टोपी काढावी. सनातन धर्मात देवापुढे पूर्ण नम्रता आवश्यक मानली आहे. डोके झाकून नमस्कार करणे
अहंकाराचे प्रतीक मानले जाते. वैज्ञानिकदृष्ट्या नम्रतेने नतमस्तक झाल्यास शरीरातील रक्तप्रवाह संतुलित होतो आणि मन शांत होते. नंबर 13. स्तोत्र मोठ्याने आणि जप शांततेत. हिंदू धर्मात स्तोत्रांचा उच्चार वातावरण शुद्ध करण्यासाठी केला जातो. जप मात्र अंतर्मनातील साधना आहे. वैज्ञानिकदृष्ट्या मोठ्या आवाजातील ध्वनिलहरी वातावरणावर परिणाम करतात. तर शांत जप मनाची एकाग्रता वाढवतो. नियम 14. गंध योग्य बोटाने लावावा. सनातन परंपरेत प्रत्येक बोट विशिष्ट ऊर्जेशी जोडलेले मानले जाते. देवांना करंगळी शेजारील बोटाने गंध लावणे पवित्र मानले जाते. वैज्ञानिकदृष्ट्या बोटांच्या टोकांमध्ये नाडीबिंदू असतात, जे स्पर्शातून मनावर परिणाम करतात. नियम 15. नैवेद्यात तामसी पदार्थ टाळावेत. हिंदू धर्म सात्विक अन्नाला महत्त्व देतो. कांदा, लसूण, मीठ आणि लिंबू तामसी किंवा राजसी मानले जातात. वैज्ञानिकदृष्ट्या हे पदार्थ शरीरात उष्णता आणि उत्तेजना वाढवतात, तर सात्विक अन्न मन शांत ठेवते. नियम 16. मारुतीची मूर्ती मुख्य देवघरात ठेवू नये. मारुती म्हणजेच ब्रह्मचारी मानले जातात. काही परंपरांनुसार त्यांना स्वतंत्र स्थान द्यावे असे सांगितले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार यामुळे घरातील संतुलन राखले जाते. वैज्ञानिकदृष्ट्या स्वतंत्र पूजास्थान केल्यास जागेची मांडणी व्यवस्थित राहते आणि एकाग्रता वाढते. तसेच भेट म्हणून मिळालेले देव देवघरात ठेवू नयेत. सापडलेले देव देखील ठेवू नयेत. देवघर नेहमी सुंदर आणि प्रसन्न ठेवावे. जिथे देवांचा वास असतो तिथे शांतता नांदते. जिथे देवांचा आशीर्वाद असतो तिथे समृद्धी येते. हे नियम श्रद्धेने पाळा. देवपूजेचे पूर्ण फळ नक्की मिळेल. घरात आनंद राहील. घरात समाधान राहील. घरात देवांची कृपा सदैव राहील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रजनांसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.